चला विद्यार्थी मित्रांनो, आज डेफिनेटली आपण जो भाग पाहणार आहे हा संधी, क्लिअर, संधी मधला भाग 2 जो आहे आज आपण अभ्यास करतोय. आणि मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाचा आज जो भाग आहे तो आहे व्यंजन संधीचा. ठीक आहे मित्रांनो, संधी आपण जे चॅप्टर सुरू केलं होतं, ठीक आहे, आता बेसिक कन्सेप्ट तुम्हाला याची कळलेली आहे. काय की मित्रांनो, दोन शब्द, मी परत सांगतो तुम्हाला, ठीक आहे, दोन शब्द, क्लिअर आहे का, जेव्हा एकत्र येतात, ठीक आहे, तेव्हा ऍक्च्युली होतं काय, तर मित्रांनो पहिल्या शब्दातला शेवटचा मित्रांनो वर्ण, क्लिअर, प्लस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, ठीक आहे मित्रांनो, हे जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात, ठीक आहे, या मिसळण्याच्या क्रियेला मित्रांनो संधी असं म्हणतात. ठीक आहे, तर मला असं वाटतं स्वर संधी क्लिअर आपण काल समजून घेतली होती. आज मित्रांनो व्यंजन संधी जी आहे ही आपण सांगतो. ठीक आहे, तर साधं सरळ सोपं एक जे आहे, तुम्हाला काय व्याख्या तिथं दिलेली आहे, पेपरला विचारत नाही. ठीक आहे, पहा, संधी होत असताना जवळ जवळ येणाऱ्या, ठीक आहे, दोन वर्णापैकी, क्लिअर आहे का मित्रांनो, दोन्ही वर्ण व्यंजन असतील. हा, मी तुम्हाला इथं दिलंय पहा, एक एक ओ पहिले इकडे लक्ष द्या, हे प्लस व्यंजन, क्लिअर आहे का, प्लस कुठलं मित्रांनो, हे व्यंजन आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या ही व्यंजन संधी होते. ठीक आहे, आता याचा अर्थ तुम्हाला कळला का? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पहा बरं इथं पटकन एक उदाहरणार्थ दिलाय, पहिले लिहू नका रे, पहिले समजून घ्या रे वा पहिले. ठीक आहे, पहा इथं सत अधिक कार, ठीक आहे, असा एक शब्द दिलेला आहे. ठीक आहे, मग आता इथं पहा स अधिक त, बरोबर आहे का, हा, मी हा जो त जो आहे मित्रांनो बाहेर काढला. ठीक आहे, आता हा जो त तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, ऍक्च्युली शब्द पहा काय आहे, ओ भावानो, शब्द आहे सत. सत बरोबर आहे, तचा पाय ऑलरेडी मोडलेला आहे, प्लस क, क्लिअर आहे का, आणि मित्रांनो का अधिक र. ठीक आहे, तर पहा इथं काय, हा जो त आहे ना मित्रांनो, हा काय आहे मित्रांनो, हा जो त तुम्हाला दिसतो आहे, हा ऑलरेडी काय आहे, तो एक व्यंजन आहे. दुसरं पहा मित्रांनो, ठीक आहे, आता हा कार नावाचा जो शब्द आहे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण जर तुम्ही पालतो, क दिलेला आहे, क, क अधिक आ इज इक्वल टू का. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात येत आहे. ठीक आहे, काय झालं, दोन व्यंजन एकत्र आले, साधं सरळ सोपं. ठीक आहे, मग कन्सेप्ट ते काय एकत्र होईल त्याच्या नंतर प्रोसेस पाहू आपण. ठीक आहे, पहिले समजून घ्या काय चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, किंवा किंवा लक्षात घ्या, पहिला वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर असेल. मी काय म्हणतो लक्षात आहे का? ठीक आहे, पहिला वर्ण आपण जर पाहाल तर इथं व्यंजन आहे किंवा दुसरा वर्ण स्वर आहे. ठीक आहे, इथं थोडं वेगळं कन्स्ट्रक्शन दिलंय. काय काही चेंज, त्याला विशेष चेंज होत नाही. ठीक आहे, पहा इथं तुम्हाला पहिलं स्वर दिलेलं आहे आणि मित्रांनो दुसरा शब्द एक व्यंजन दिलाय, वर्ण दुसरा जो हा व्यंजन दिलाय मित्रांनो, तरी लक्षात घ्या इथं व्यंजन संधी होते. ठीक आहे, नाही जर लक्षात आलं तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, दोघांपैकी एक वर्ण कुठला पण जर व्यंजन असेल तर मित्रांनो तो व्यंजन संधी होतो. कन्सेप्ट कळली की? ठीक आहे, मला असं वाटतं फार सोपं आहे. व्यंजन संधीचे प्रकार जे आता मित्रांनो जे आपण पाहणार आहे. ठीक आहे, चला पहिला प्रकार पहा. कन्सेप्ट पाहत आहे बा, एक मिनिट. पहा मित्रांनो, व्यंजन संधीचे प्रकार क्लिअर आहे. जसं मग तुम्हाला मी सत्कार नावाचा एक सत्कार नावाचा शब्द आहे, कोणता आहे हा तुम्हाला समजून दाखवतो. ठीक आहे, पहा हा आहे सत्कार, क्लिअर आहे का, हा सत्कार हा शब्द आहे. ठीक आहे, काय झालं याचा फोड आपण दिलं तर काय तयार होतं, हा होतो सत, क्लिअर आहे का, आणि हा पाय फोडावा लागतो. ठीक आहे, प्लस मित्रांनो, ठीक आहे, हा झाला तुमचा का, आणि मित्रांनो हा झाला तुमचा र. ठीक आहे, सत अधिक कार इज इक्वल टू सत्कार. पण कसं होतं लक्षात घ्या. हा, हा झाला, आता मी डायरेक्ट फार डिटेल मध्ये लिहित बसत नाही, फक्त हा त लिहितो. ठीक आहे, हा त मी जो इथून मित्रांनो काय केला, प्लस, क्लिअर आहे का, हा फक्त क, क बाहेर काढला. हो भावना लक्षात घे रे, प्लस मित्रांनो हा आ, बरोबर आहे का, आणि मित्रांनो इथं र. ठीक आहे, आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन, व्यंजन व्यंजन एकत्र आले. काय आले? एकत्र आले. मित्रांनो लक्षात घ्या, शब्द झाला अर्धा त, त्याला क, आणि मित्रांनो लक्षात घ्या इथला जो आ आहे ना, आ, क्लिअर आहे का, आता आता हा त मध्ये क गेला ना, क्लिअर आहे. आता दुसरा शब्द कोणता झाला माहितीये का? ओ भावांनो पहिली लक्षात द्या, हा आ जो आहे ना हा दुसरा शब्द झाला, आ अधिक र. ठीक आहे, तर लक्षात घ्या हा जो आ आहे ना मित्रांनो, हा नियमानुसार इथं जो आहे हा प्लस होतो, आणि मग मित्रांनो इथं आ तयार झाला, आणि ते झालं मित्रांनो काय, सत्का, का, क्लिअर आहे का, सत्का. मग आता हे झालं स, क्लिअर आहे, हा स झाला सत्कार. कन्सेप्ट पाहताय असा शब्द तयार होतो. ठीक आहे, चला व्यंजन संधी झाली. व्यंजन संधीचे प्रकार जे मित्रांनो साधं सर्व सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो ते पहिले लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, खूप महत्वाचं आहे, मी काय म्हणतो पहिले लक्षात घ्या. ठीक आहे,
संधी नावाचं प्रकरण शिकवत असताना आधीचे जे मी तुम्हाला वर्ण शिकवलेले आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. पहा, व्यंजन संधीचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. ठीक आहे. त्यातला पहिला तुम्हाला दिलेला आहे प्रथम व्यंजन संधी. काय दिलेला आहे मी? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. आता हा काय प्रकार आहे पहिले समजून घ्या. ठीक आहे. थोडं अगदी सोपं आहे. मी परत तुम्हाला सांगतो काय, हे खरं सांगू ना इतकं सोपं आहे. क्लिअर आहे. तुम्ही समजता इतकं कठीण नाहीये. ठीक आहे. फक्त समजून घ्या त्याला म्हणायचं काय. ठीक आहे. पहा मित्रांनो, काय झालं त्याची व्याख्यामध्ये तो काय म्हणतो थोडस लक्ष द्या. प्रथम 5 व्यंजन वर्गातील, लाईटचा थोडा प्रॉब्लेम वाटते. चला, काय झालं थोडस लक्षात घ्या. 1 मिनिट. चला, हरकत नाही. ठीक आहे. पहा काय झालंय लक्षात घ्या. प्रथम 5 व्यंजन वर्गातील, ठीक आहे, अनुनासिक शिवाय कोणत्याही व्यंजना पुढं एक एक पहिले समजून घ्या. ठीक आहे मित्रांनो, प्रथम 5 व्यंजन वर्ग कोणते? पहा तुम्हाला स्क्रीनला भावांनो मी इथं दिलेलं आहे. ठीक आहे. हे पहा, हे प्रथम 5 मित्रांनो काय आहे? वर्ण आहे. ठीक आहे. क्लिअर. क चा वर्ग कोणता रे? क, ख, ग, घ, ङ. दुसरं च चा वर्ग च, छ, ज, झ, ञ. ट, ठ, ड, ढ, न. प, फ, ब, भ, म. त, थ, द, ध, न. क्लिअर आहे मित्रांनो. हे 5 व्यंजन काय झाले? वर्ण झाले. ठीक आहे. कन्सेप्ट कळतंय का? यातील काय म्हणतो तो? अनुनासिक शिवाय इतर कोणत्याही व्यंजना पुढं काय म्हणतोय तो? हे अनुनासिक आपल्याला याच्यात जे हे घ्यायचे नाहीये. अनुनासिक नाही येईल. ठीक आहे. इतर कोणत्याही व्यंजना पुढे, बरोबर आहे का? मग आता मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय का पहा, हे 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 क्लिअर आहे का? यांच्या पुढे काय आलं? कठोर व्यंजन आलं. मी आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कठोर व्यंजन मी तुम्हाला शिकवली की नाही? कठोर व्यंजन कोणते? अरे साधं सरळ सोपं आहे मित्रांनो. कठोर व्यंजन कोणते? पहा, पहिले हे 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 ज्यांचा उच्चार मित्रांनो काय थोडा तीव्र आहे, थोडासा मित्रांनो काय उच्चार करताना त्रास होतो, तो कठोर आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. साधं सरळ सोपं. तुम्ही पहा तुमच्याकडे तुम्ही मित्रांनो टेबल लिहिलेलं. ठीक आहे. या टेबल मध्ये जर तुम्ही पाहिलं क, ख, च, छ, ट, ठ, प, फ, त, थ. मित्रांनो हे कठोर आहे. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. काय कठोर आहे. ठीक आहे. साधं साधं सोपं आहे. क्लिअर आहे का? प्रथम 5 व्यंजन वर्गातील मित्रांनो या 25 शब्दांमध्ये क्लिअर अनुनासिक जर आपण 5 सोडले, किती राहिले? 20 राहिले. ठीक आहे. या 20 व्यंजनांच्या पुढे पुढे म्हणतोय. ठीक आहे मित्रांनो, जर कठोर व्यंजन आलं, कठोर व्यंजन म्हणजे कोणतं? क, ख हे जे कठोर व्यंजन आहे हे जर आले, बरोबर आहे, तर मित्रांनो त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी, क्लिअर आहे का? मित्रांनो 2 वर्ण आपल्याला एकत्र करायचे ना, त्याच्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येऊन मित्रांनो संधी तयार होते. ठीक आहे. आता व्याख्या तुम्हाला सांगितली तशी तुम्हाला कळत नाही. छानपैकी उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे. पहा, एक एक समजून घेऊ. ठीक आहे. उदाहरणार्थ तुमच्या समोर दिलेला आहे आपद, द चा पाय फोडलेला आहे. ठीक आहे. आपद अधिक काल. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. काय आहे? प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? जो मित्रांनो काय जो व्यंजन आहे त्यातला पहिलं व्यंजनाकडे तुम्हाला थोडस फोकस करायचं आहे. काय? पहा, आपद अधिक काल. क्लिअर आहे? याचं पहिले काय जॉईनिंग होतं ते समजून घ्या. ठीक आहे. पहा, आ अधिक प अधिक द, बरोबर आहे. साधं सरळ सोपं शब्द मी काय केले? फोडून टाकले. ठीक आहे. आ अधिक प अधिक द अधिक क, क अधिक आ, आ अधिक ल. कन्सेप्ट कळलं? समोर जो पहा, आता काय झालं मित्रांनो? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे? द. मित्रांनो दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे? क. आता हे 2 शब्द मित्रांनो थोडस फोकस करा. ठीक आहे. पहा मित्रांनो, आपली व्याख्या पहा काय म्हणते. ठीक आहे. प्रथम 5 वर्गातील अनुनासिक शिवाय सोडून, तिथं अनुनासिक आलेला आहे का? नाही आलेला आहे. ठीक आहे. तो सोडून आहे. ठीक आहे. कुठल्याही व्यंजनाच्या पुढं कठोर व्यंजन आलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो द आहे, बरोबर आहे मित्रांनो, हा जो द आहे कुठला पण व्यंजन आहे त्या 20 पैकी कुठलंही एक व्यंजन आहे मित्रांनो, या द च्या पुढे काय आला? मित्रांनो द च्या पुढे क आला.
काय आला क क. मग मला सांगा हा जो क तुम्हाला दिसतोय, मी थोडस अजून क्लिअर करतो. हे पहा, एकच मिनिट. हे पहा, मला सांगा हा जो क तुम्हाला इथं दिसतोय हा काय आहे मित्रांनो? हा कठोर व्यंजन आहे. कन्सेप्ट कळतंय का? काय कठोर व्यंजन आहे. ठीक आहे. मग असं जर कठोर व्यंजन आलं, क्लिअर आहे का, तर मित्रांनो त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी म्हणजे कोणतं, हा जो तुम्हाला द दिसतोय का, या द च्या जागी, ठीक आहे, त्याच्याच वर्गातील, कोणाच्या, या द च्या वर्गातील, ओ भावांनो कन्सेप्ट कळतंय, प्रथम व्यंजन संधी आहे, या द च्या वर्गातील, ठीक आहे, पहिलं व्यंजन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, द च्या वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे? त आहे. त. क्लिअर आहे का? कोणतं आहे? त. मग मित्रांनो मी पहा काय केलं, या द च्या जागी मित्रांनो मी त लिहिलं. पहा इथं त दिलेलं आहे की नाही. ठीक आहे. कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे. आणि जसंच्या तसं आता आपण मित्रांनो काय ते दोन शब्द एकत्र करतो. ठीक आहे. म्हणजे द इथून गायब झाला, त्याच्या जागी त्याच्या प्रथम प्रथम, क्लिअर आहे का? कारण की प्रथम व्यंजन संधी आहे. या द च्या मालिकेतील, या द च्या, क्लिअर आहे का? ठीक आहे. या द च्या वर्गातील पहिला त आहे. फार सोपी आहे, प्रॅक्टिस करता करता हे सगळं येते. ठीक आहे. मी इथं त ठेवला, आ अधिक प अधिक त, द गेला, द गेला पुढे. ठीक आहे. त्याच्या जागी त आला, अधिक क अधिक आ अधिक ल. आता शब्द एकत्र करत जाऊ. ठीक आहे. पहा काय झालं, हा जो त आहे ना मित्रांनो, हा डायरेक्ट क मध्ये गेला. ठीक आहे. दोन व्यंजन एकत्र आले. ठीक आहे. काय झालं ते झालं अर्धा त आणि त्याला मित्रांनो लावला आपण क. बरोबर आहे. हा इकडनं जो दुसऱ्या वर्णातला आता मित्रांनो जो शेवटचा शब्द आ आहे, हा इथं मी जॉईन केला. कुठं? आपत्काल. बरोबर आहे का? अर्धा त क आणि आ. बरोबर आहे. मित्रांनो आ इकडनं येतोच आहे, हा इकडनं आ. क्लिअर आहे. आ आ प प, आपत्काल. बरोबर आहे. शब्द पहा इथं काय तयार झाला, हे पहा आपत्काल तयार झाला. आ अधिक प अधिक अर्धा त अधिक क, त्याला आ. बरोबर आहे. अधिक ल, आपत्काल. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. चला, ज्यांना नाही जर तुम्हाला कळलं असेल, मी तुम्हाला दुसरं समजून सांगतो. ठीक आहे. आता इथं पहा मी काय लिहिलंय, विपद अधिक काल. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. समजून घेऊ. पहा, वि अधिक प अधिक द. पहा हा द पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण द आहे. द मी इथं हायलाइट केला, हा द आहे. ठीक आहे. मग पहा या द च्या समोर परत काय आलंय, या द च्या समोर आलेला आहे क. आता हा क तुम्हाला कन्सेप्ट कळतोय का? क काय आहे मित्रांनो? कठोर व्यंजन आहे. मी परत तुम्हाला सांगतोय काय आहे, तो कठोर व्यंजन आहे. ठीक आहे. व्याख्या आपली तीच म्हणते, काय म्हणते? प्रथम व्यंजनाच्या जागी, क्लिअर, कठोर व्यंजन जर आलं, ठीक आहे, आणि क हा कठोर आहे, क्लिअर आहे का, तर याच्या जागी, क्लिअर आहे का, पहिल्या वर्णाच्या जागी त्याच्याच वर्णातील पहिलं अक्षर. मग आता लक्षात घ्या, या द च्या वर्णातील पहिलं अक्षर कोणतं आहे? त आहे. कोणतं आहे? त. मग या द च्या जागी पहा मित्रांनो मी इथं काय केलंय, इथं जर तुम्ही पाहिलं त लिहिला. कन्सेप्ट कळतंय का? आणि जसंच्या तसं तुम्हाला जॉईन करायचं. ठीक आहे. द जाते आणि तिथं मित्रांनो त येते. विपत्काल. काय येतोय मित्रांनो? विपत्काल. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ कठोर व्यंजन तुम्हाला जे इथं दिले पण आहे, कठोर व्यंजन कोणते कोणते. ठीक आहे. क ख झालं, च छ झालं, त थ झालं, प फ झालं, ट ठ झालं आणि श श स. क्लिअर आहे का? हे देखील मित्रांनो कठोर आहे. ठीक आहे. आता मला काय म्हणायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मी काय म्हणतो थोडंच लक्षात घ्या. ठीक आहे. पटकन मी तुम्हाला एक शब्द सांगतो. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मी तुम्हाला एक शब्द सांगतो आहे, त्या शब्दाचं तुम्हाला करायचं काय आहे मित्रांनो, त्या शब्दाचं तुम्हाला आता या क्षणाला काय करायचंय, पटकन त्या शब्दाची फोड करायची. ठीक आहे. शब्द लिहून घ्या पटकन. चला, शब्द ब्लँक आहे इथं, मी तुम्हाला समजून सांगतो. पहा बरं, कन्सेप्ट कळतंय का? छान पैकी लिहा. लिहा. शब्द आहे थोडासा कठीण आहे, संस्कृत मधला आहे. वाग अधिक अधिक ताडन, ता ड आणि मित्रांनो हा जो आहे हा तुमचा न, असं. चला, हा व आहे, व. वाघ अधिक अधिक ताडन, वाघ अधिक ताडन. चला करून दाखवा बरं तुम्ही पटापट, व्यवस्थित लिहा. मी 1 मिनिटाचा वेळ देतो. काय चेंज करायचंय? काही नाही. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ग आहे. मी सांगतो तसं तसं तुम्ही जॉट करत चला. ठीक आहे. मित्रांनो हा जो ग आहे, बरोबर आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, अनुनासिक आहे का? हा नाहीये, अनुनासिक नाहीये. बरोबर आहे. मग आता आपण थोडस समोर जाऊ. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे मित्रांनो? त. हे पहा मी त ला फोडलं रे बाबा.
आणि तला इथं आ लिहिलेलं आहे. कन्सेप्ट कळलं? एवढं तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, चला मग आता तुम्हाला सायमल्टेनियसली करायचं आहे. मग आता प्रश्न असा आहे, या ग हा पहिलं वर्ण आहे. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे, याच्या समोर मित्रांनो त आहे. त बरोबर आहे का? आता एक गोष्ट तुम्हाला कळत आहे का? सगळ्यात महत्वाचं, त जो आहे ना, त क्लिअर आहे का मित्रांनो? हा कठोर वर्ण आहे. कठोर, क्लिअर आहे? मग आता काय झालं, कन्सेप्ट ती आहे की या पहिल्या वर्णाच्या जागी, या ग च्या जागी, पहिले लिहू नका, पहिले समजून घ्या. पहिल्या वर्णाच्या जागी त्याच्याच मालिकेतला, त्याच्याच वर्णमालिकेतला मित्रांनो तुम्हाला काय घ्यायचंय? पहिलं अक्षर घ्यायचंय. ठीक आहे, मग आता एक गोष्ट पहा, ग मित्रांनो हा तिसरा आहे. ठीक आहे, ग च्या मालिकेतलं पहिलं अक्षर कोणतं आहे? पटकन. क. यस यस, तुम्हाला कळलं. आता पहा, ग च्या मालिकेतलं पहिलं अक्षर आहे क. पहा कसं, क ख ग. कळलं का? क ख ग. भावांनो इथं चेंज नका करू. काही लोक इथं चेंज करतात. देअर विल बी नो चेंज. इथं चेंज नाही करायचं. ठीक आहे, जो काही आपल्याला बदल करायचा आहे, प्रथम व्यंजन संधी, पहिल्या वर्णातलं जे आहे प्रथम व्यंजन संधी. कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे, पहिल्या वर्णामध्येच तुम्हाला चेंज करायचं. ठीक आहे, मग आता ठरलं, या ग च्या जागी तुम्हाला काय करायचं आहे रे? क लिहायचं. कन्सेप्ट कळलाय? मग चला जॉईनिंग करा आता पटापट. ठीक आहे, चला सांगा बरं, शब्द काय झाला? पटकन शब्द काय झाला? शब्द काय झाला? वाकताडन. वाकताडन झाला. काय झाला पहा मित्रांनो, असं आहे ते. कसं? हे वा मित्रांनो अधिक क, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर हा ड आणि न. शब्द पहा काय झाला. आता हा जो क आहे, ठीक आहे, हा अर्धा मित्रांनो त होता. ठीक आहे, याच्यामध्ये मी जो हा काय करून टाकला, आ मिक्स करून टाकला. ठीक आहे, हे दोन शब्द एकत्र झाले. काय झाले? हे झाले, हे पहा हो, पहिले शब्द पहा रे, हा वाकता. क्लिअर आहे का? आणि इथं लिहिलं मी तुमचा वा. बरोबर आहे, वाक न, वाकताडन. क्लिअर आहे का? काय तयार झालं? वाकताडन. बरोबर आहे का? ठीक आहे, चला दुसरा शब्द लिहा पटाकन. चला दुसरा शब्द करून पहा बरं पटाकन, लगेच करून पहा. ठीक आहे, चला शब्द देतो आता. ठीक आहे, थोडस लिहा, पटकन लिहा बरं, व्यवस्थित शब्द लिहा. धी अधिक क, धिक धिक अधिक अधिक कार, अधिकार. चला करा बरं, चला शब्द तयार करा. धिक अधिक कार. चला पटाकन मग शब्द करून सांगा काय होते. धिक्कार. बर, डायरेक्ट सांगायच्या पहिले ते थोडस प्रोसेस करत जा. त्याची पहिली स्टेप, दुसरी स्टेप. त्याला कारण माहितीये काय? हो मला माहिती आहे तुम्हाला. अरे काही शब्द ते शिकवता येऊन जातात तुम्हाला. थोडस गणिती प्रोसेस जी आहे ना ती करून पहा. कारण माहितीये आतापासून आपलं प्रॅक्टिकल वर्क सुरू होत आहे. मी तुम्हाला सांगितलं काल काय, तुम्ही आज जे प्रॅक्टिकल वर्क करणार आहात जीएसच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही मला पाठवणार आहात. आणि जे विद्यार्थी अजूनही जीएसच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन नाही त्यांना मला सांगा, मी ऍड करतो. हे तुम्हाला फोटो काढून पटकन त्याच्यावर टाकायचा आहे. चला झालाय का शब्द तयार? चला मला असं वाटतं तुमचा शब्द तयार झाला. आणि चला सांगा बरं मग आता एक एक. चला मी डायरेक्ट धी लिहितो इथं. अधिक मित्रांनो क. क्लिअर आहे? सांगायचं रे बाबा तुम्ही. कोणाला विचारू? मोहित भाई सांगा बरं, मी समोर काय लिहू? ते थोडस त्यांचा लँग्वेजचा जो थोडासा भाग वेगळा पडतो. मोहित भाई सांगा. क आ क अधिक आ अधिक र. अधिक र. बेस्ट. आता जॉईन काय करू? वो क और वो क मिक्स हो जाएंगे, मतलब धिक्कार. हा क आणि हा क, ठीक आहे, हा मिक्स झाला. बरं मग याच्या जागी काय येतं? या क च्या जागी काय येतं? कच. क च्या जागी काय येतं? माहित नाही का? बर बर बर. अरे काही नाही, मी काय म्हणतो ते लय सोपी आहे. ठीक आहे, ऍक्च्युली काय म्हणाला माहितीये का? चला अजून विचारतो कोणाला तरी. ठीक आहे, चला इकडे कोण आहे? सुभाष भावा सांग बरं. कच येणार सर. अरे हो, पण का काय येणार तो?
हो सर, त्या ह्याच्यामध्ये तोच आहे ना पहिला, त्या वर्गामध्ये कशामध्ये? तो वर्ग आहे ना क चा, त्याच्यामध्ये कच पहिला शब्द येस आहे. येस मोहित भाई, काय माहितीये का, थोडस तो चेंज आपण इथं आहे ना, क्लिअर आहे का, काहीच नाही चेंज. काय माहितीये का, या क च्या जागी कच येईल. काय येईल माहितीये का, काय येईल, अरे पहिल्या वर्णाच्या जागी, बरोबर आहे, त्याच्याच वर्गातील पहिलं वर्ण. आता क चा वर्ग आहे, तर मला मित्रांनो सांगायचंय क च्या वर्गातलं पहिलं लेटर कोणतं आहे, कच आहे. क्लिअर आहे का, ठीक आहे, तो पहिला सेकंड आहे ना, ठीक आहे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, आपण क इथं ठेवला. क्लिअर आहे. दुसरा मित्रांनो क इथून आपण घेतला, क्लिअर आहे, त्याच्यामध्ये मग आ मिक्स केला. क्लिअर आहे का, तो मग हा क आणि हा क मित्रांनो एकत्र केला, मग काय झालं ते, मग असं झालं ते पा धी. ओ लक्षात घ्या रे, अर्धा क त्याला पूर्ण क, मग हा आ आणि हा र, धिक्कार. कन्सेप्ट कळताय का, साधं सरळ सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट शब्द मला असं तुम्हाला कळलं. आता मी काय म्हणतो लक्षात घ्या भावांनो, मी काय म्हणतो लक्षात घ्या, काही लोकांचे धडाधड व्हिडिओ बंद करून टाकले. अरे लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, शब्द लिहा आणि मला ते ग्रुपला पाठवा. शब्द लिहा पटकन, मी सांगतो ते शब्द लिहा पटकन, आणि तुम्ही मला त्याचे शब्द करून दाखवा. पटकन लिहा. शरद अधिक काल, शरद अधिक काल, पटकन लिहा. चला नेक्स्ट, शरद अधिक काल. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकल करायचं आणि व्हॉट्सअपला पाठवायचंय. नेक्स्ट लिहा. सरित अधिक पाती, सरित अधिक पाती. झालाय. त्याच्यानंतर लिहा षड अधिक शास्त्र, श ड अधिक शा अधिक शास्त्र. क्लिअर आहे. षड अधिक शास्त्र झालंय. चला मला असं वाटते कन्सेप्ट कळली असेल तर मी थोडस समोर जातो. ठीक आहे. 2 शब्द तुम्ही करा आणि मला व्हॉट्सअपला लगेच पाठवा. आणि ते केव्हा पाठवणार आहे, उद्या पाठवलं तर नाही चालत भावांनो. 7 वाजता बॅच संपते, जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत सगळ्यांना रिपोर्टिंग करा, नाही तर मग मी करतो मी पाहतो असं काही करू नका. ठीक आहे. चला समोर जो नेक्स्ट पहा मित्रांनो. नेक्स्ट आता ठीक आहे, पटकन लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो, प्रथम व्यंजन संधी झाली. ठीक आहे. व्यंजन संधीचा दुसरा प्रकार लक्षात घ्या. ठीक आहे. व्यंजन संधीचा दुसरा प्रकार आहे तृतीय व्यंजन संधी. कोणती आहे, तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. पहा बरं काय म्हणतो तो, पहा, प्रथम 5 व्यंजन वर्णातील कठोर व्यंजना पुढं. हो लक्षात येत आहे का पहा. काय म्हणतोय, आता तुम्हाला माहिती आहे कठोर वर्ण, तुम्हाला माहिती आहे क ख त थ प फ. कन्सेप्ट हे कठोर वर्ण झाले 10. क्लिअर आहे का. मित्रांनो या कठोर व्यंजना पुढं, क्लिअर आहे का, अनुनासिका खेरीज म्हणजे शेवटचे 5 जे अनुनासिक आहे हे येणार आहे का. अनुनासिका खेरीज स्वर इथं पा काही काय ऍड झालं पा, स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास. मी काय म्हणतो लक्षात घ्या, पहिले स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास. बरोबर आहे. आता मृदू व्यंजन कोणते आहे मित्रांनो, 12 स्वर जे आहे हे लक्षात घ्या, हे मृदू व्यंजन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहा, एक कठोर आहे, एक मृदू व्यंजन आहे. म्हणजे कोणतं दिलेलं आहे स्क्रीनवर, ग घ ज झ द ध ड ध बा भ. क्लिअर आहे का. हे मृदू व्यंजन आहे. प्लस 12 मित्रांनो ते देखील मृदू व्यंजन आहे. लक्षात घ्या काय म्हणतोय मी, कठोर व्यंजना पुढं, कठोर व्यंजन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. याच्या पुढं अनुनासिका खेरीज. मित्रांनो इथं अनुनासिक येईल का, नाही, अनुनासिक येणार नाही. ठीक आहे. मग काय येईल, त्याच्या जागी स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या व्यंजनाच्या जागी कोणतं व्यंजन चेंज कुठं होत आहे, पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येते. मित्रांनो प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी एकसारखीच आहे. क्लिअर आहे का. फक्त थोडा चेंज आहे. क्लिअर आहे. इथं काय होत आहे, आधी पहिलं अक्षर येत होतं. क्लिअर आहे. आता त्याच वर्गातलं मित्रांनो पहिल्या व्यंजनाच्या जागीतलं त्याच्याच वर्गातलं तिसरं व्यंजन येत आहे. काय येतं मित्रांनो, तिसरं व्यंजन येतं. ठीक आहे. चला मला असं वाटतं तुम्हाला कन्सेप्ट जी ही कळली. ठीक आहे. चल मला असं वाटतं पटाकन थोडस समोर जाऊ. ठीक आहे. याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. काय म्हणतात, तृतीय व्यंजन संधी. पहा बरं काय, लक्षात घ्या उदाहरण छानपैकी. ठीक आहे. पहा, दिक अधिक अंबर. काय झालेलं आहे ते, दिक अधिक अंबर. पहा बरं आपण समजून घेऊ का, दी अधिक क अधिक मित्रांनो आता पहा इथं काय आलंय, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय काय,
स्वर अधिक व्यंजन इज इक्वल टू व्यंजन संधी मित्रांनो. काय होतंय? स्वर अधिक व्यंजन और व्यंजन अधिक स्वर. मित्रांनो काय होणार आहे? व्यंजन संधी होणार आहे. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, समोर जो पहा बरं. मग मित्रांनो क अधिक अ लक्षात घ्या मित्रांनो, हा बरोबर आहे, विसर्ग आहे. भावना लक्षात घ्या, याचं देखील स्थान आहे आपण नाकारू शकत नाही. ठीक आहे, पहा मी काय केलं, याला इथं मित्रांनो हा अनुस्वार दिला की नाही, क्लिअर आहे. अधिक ब अधिक र. ठीक आहे, मग लक्षात घ्या काय होणार, कन्सेप्ट कळत आहे का? पहा बरं थोडस, इथं आपण क लिहिला, काय लिहिलं? क लिहिलं. ठीक आहे, या क च्या समोर काय आलाय? अ आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, अ जर आला असेल तर तो मृदू व्यंजन आहे. काय आहे? मृदू व्यंजन आहे. ठीक आहे, मग लक्षात घ्या मित्रांनो, हा मृदू व्यंजन आहे. ठीक आहे, तो स्वर आहे का? ठीक आहे, पण दोन्ही स्वर आहे का भावांनो? लक्षात घ्या, दोन्ही स्वर आहे का ते? अरे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण क हा स्वर नाही, तो व्यंजन आहे. बरोबर आहे मित्रांनो. दुसऱ्या शब्दातलं पहिलं वर्ण मित्रांनो काय आहे? तो स्वर आहे, पण तो मृदू व्यंजन आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? मग आता मित्रांनो, या पहिल्या वर्णाच्या जागी काय होतंय? पहिल्या वर्णाच्या जागी, क्लिअर आहे का, त्याच्याच वर्गातील म्हणजे क चा वर्ग, क्लिअर आहे का, याच्या वर्गातील तिसरं व्यंजन येते. आता तिसरं व्यंजन म्हणजे कोणतं? पहा बरं, क ख ग. क्लिअर आहे का? मग आता पहा आपण काय लिहिलं, या तिसऱ्या व्यंजनाच्या जागी मित्रांनो लिहिलं ग. काय लिहिलेलं आहे? ग लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला मला म्हणायचं आहे, कन्सेप्ट तुम्हाला कळला का? या क च्या जागी ग आलं, मग आता आपण त्याला काय करू? जॉईनिंग करू. पहा, दी अधिक ग अधिक अंबर. बरोबर आहे का? कन्सेप्ट कळत आहे का? आता मी तो डायरेक्ट अ वर डायरेक्ट देऊन दिला. क्लिअर आहे? कन्सेप्ट कळत आहे का? मग इथं लक्षात घ्या मित्रांनो, दी अधिक ग अधिक ब अधिक र. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, आता काय झालं, हा जो आहे ना, हा मित्रांनो, आणि हा जो ग आहे ना, हा इथं एकत्र आला. कन्सेप्ट कळला का? अरे 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 अरे, या ग चा पाय अजूनही मोडलाय रे. कन्सेप्ट कळत आहे का? तुम्हाला कळत आहे का? हा ग आणि हा गम, ग अधिक गम. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, मग दिगंबर. कन्सेप्ट कळत आहे का? कन्सेप्ट इथं ठीक आहे, इथं लिहिताना थोडस चुकलं, हा एक एक्स्ट्रा झाला. ठीक आहे, पण लक्षात घ्या, दिक अधिक अंबर इज इक्वल टू दिगंबर. कन्सेप्ट कळलं का? सांगा बरं पटकन, मला काय म्हणायचं? कन्सेप्ट कळलं का? कन्सेप्ट कळलं. चला दुसरं एक उदाहरण पाहू बरं पटकन, आपण थोडस समजून घ्या. ठीक आहे, चला दुसरं एक उदाहरण पाहू. ठीक आहे, चला मला तुम्ही आता पटकन सांगा. ठीक आहे, लिहा बरं, प अधिक ज, अप अधिक ज इज इक्वल टू व्हॉट? पटकन सांगा, चला पटकन करा. अप अधिक ज. सर ते अप मधील प चा पाय मोडलाय की नाही? अरे हो ना, आता ते ठीक आहे ना, बरं पाय मोडून टाका बा. अब्ज. अब्ज सर. अब्ज. काय झालं मित्रांनो? अब्ज. अब्ज झालेला आहे. पहा, मला सांगा बरं कसं झालंय ते. चला मी इथं अधिक मित्रांनो हा लिहिला प, याचा पाय तोडला, आणि इथं ज. ठीक आहे, कन्सेप्ट काय का? चला, आणि इथं परत मी इथं लिहितोय चला सांगा बरं समोर मी काय करू? प च्या जागी ब घ्या. प च्या काऊन घेऊ हे सांगा ना पहिले. डायरेक्ट घ्या म्हणजे असं कसं? तिसरं व्यंजन आहे त्या वर्गातील. मी काय म्हणतो, इथं प आहे. ठीक आहे, प च्या समोर काय? मला समजून सांगा. मी कसं समजून सांगतो तुम्हाला, तसं समजून सांगा. प च्या समोर काय आहे पटकन? मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजन आहे. कोणतं? ज मित्रांनो, हे मृदू व्यंजन आहे. बरोबर आहे. अट काय म्हणते? जर कन्सेप्ट काय बा, जर प च्या समोर किंवा कुठल्याही कठोर व्यंजनाच्या समोर काय येऊन आलं? ज येऊन आलं. ठीक आहे, मृदू व्यंजन येऊन आलं. ठीक आहे, मग याच्या जागी पहिल्या वर्णाचा कन्सेप्ट काय बा, त्याच्याच वर्गातील. मग आता प्रश्न असा आहे, क्लिअर आहे, प चा वर्ण कोणता? सांगा बरं, प चा वर्ण कोणता पटकन? ते पा, अरे प चा वर्ण सांगा ना, वर्ग सांगा ना, तो कोणता आहे? कठोर व्यंजन.
आता च्या आईला इथं कठोर, अरे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देऊन आले? प चा वर्ग सांगा. प चा वर्ग कोणता झाला? म्हणायचं प मग आणि घ. आता इथं भावांनो ब आला रे. कन्सेप्ट पद आहे का? आपल्याला तिसरा घ्यायचा आहे कारण की तृतीय व्यंजन संधी आहे. कितवी? तृतीय व्यंजन संधी. मग मित्रांनो आपण इथं ब घेतला, ठीक आहे. हा ब असा, आणि मित्रांनो हा जो आहे तुमचा ज, क्लिअर आहे. मग हे दोन लेखाचे आपण काय केले? एकत्र केले. मग पहा रे काय झालं? अर्धा ब, क्लिअर आहे. त्याला मित्रांनो हा ज कन्सेप्ट पाठ आहे बा. आणि हा इकडनं लावला कन्सेप्ट पाठ आहे. हा अ याच्यात मिक्स करून टाकला, अब्ज. काय तयार झालं मित्रांनो? अब्ज. ठीक आहे तुमचं, पण असं सांगा लागते, ठीक आहे. काहीच नाही करायचं. मी याच्या आधी लय प्रयोग तुम्हाला सांगितले. कोणते? घरी आपला लहान भाऊ लहान बहीण जर असल, क्लिअर आहे, नसल तर आई पकडायची, नसल तर बाबा पकडायचे, यायले बसवायचं समोर आणि यांनी हे सगळं समजून सांगायचं. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला, फक्त उद्या दोन क्लासेस नका सुरू करून देऊ, नाही तर बच्या आईला आपल्याला मराठी व्याकरण येते ना. आता आपण सुरू करून टाकू मराठी व्याकरण. आमच्या पोटा पाण्यावर पाय नका दे जा म्हणजे. ठीक आहे. चला, गमतीचा भाग. गमतीचा भाग होता. क्लिअर मित्रांनो? थोडं समोर जाऊ आपण. ठीक आहे. पहा मित्रांनो, प्रथम व्यंजन संधी झाली. मी काय म्हणतो लक्षात घ्या. प्रथम व्यंजन संधी झाली, ठीक आहे मित्रांनो. तृतीय व्यंजन संधी झाली. क्रमांक तिसरा शेवटचा प्रकार अनुनासिक संधी. कोणती संधी? अनुनासिक संधी. पहा ना यार भावांनो, तो त्या 25 मध्ये त्यांचं महत्व आहे ना. क्लिअर आहे का? मग लक्षात घेऊ ते काय म्हणतात. पहा, पहिल्या 5 वर्गातील, पहिले लक्षात इकडं, पहिल्या 5 वर्गातील, ठीक आहे, कोणत्याही व्यंजनापुढं, कोणत्याही व्यंजनापुढं अनुनासिक व्यंजन आल्यास, आता ते 5 लेखाचे कोणते? ङ, अंत्र, न, म, क्लिअर आहे का? हे जर आल्यास, ठीक आहे, पहिल्या व्यंजनाबद्दल चेंज कुठं होत आहे रे? पहिल्या व्यंजनाबद्दल होतोय. त्याच्याच जागीतील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. त्याच्याच वर्गातील काय येऊन आलं माहिती आहे? अनुनासिक येऊन आलं. पहिलं वर्ण पण येत नाही आणि तिसरं पण येत नाही. आता काय म्हणलं? त्या अनुनासिक येऊन आलं तिथं. कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे. समजून घेऊ रे. पहा बरं काय. पहा इथं लिहिलेलं आहे वाक अधिक निश्चय. सांगा बरं, वाक अधिक निश्चय म्हणजे काय होते? वाक अधिक निश्चय म्हणजे काय होते? सांगा बरं पटकन. वाक अधिक निश्चय म्हणजे काय होते? अरे साखरपुडा आहे रे, साखरपुडा. शुगर बॉक्स कार्यक्रम माहिती आहे की तुम्हाला? बस बस बाबा, खतरनाक आहे. अरे तुम्ही साखरपुड्याच्या, आता साखरपुडा राहिला नाही, आता त्याला रिंग सेरेमनी म्हणते बाबा. मी काय म्हणतो लक्षात आहे? साखरपुड्याला ओरिजिनल शब्द माहिती आहे कोणता आहे? हा शब्द आहे वांग निश्चय. अगदी प्युअरली मराठी. त्यांचं कळत आहे का? हे मराठी व्याकरण शिकवताना असा फायदा होतो. ठीक आहे. उद्या जाऊन सांगायचं तुम्ही काय, आमचं वाक निश्चय आहे म्हणा, उद्या या म्हणा वाक निश्चय आले. तो म्हणते छायला हे काय लावलं म्हणते वांग निश्चय. ठीक आहे. गमतीचा भाग सोडून टाका, ऍक्च्युअली येते. ठीक आहे. चाल, मला असं ते कन्सेप्ट आपण थोडी समजून घेऊ. पटकन पहा भावांनो, पटकन पहा. ठीक आहे. पहा, वा अधिक क. काय म्हणतोय? वा अधिक क. क चा पाय मोडलेला आहे. ठीक आहे. ठरलं आपलं काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपण क्लिअर केला. नेक्स्ट दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता? न अधिक ई. मित्रांनो, मी मोठी ई का घेतली नाही इथं? पटकन मला सांगा, मोठी ई मी का घेतली नाही? पहिली विनंती. यस मित्रांनो, हा रस्व आहे. निश्चय मधला हा जो नीट तुम्हाला दिसतो, हा निश्चय मधला रस्व आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. म्हणून मी लहान ई घेतली मित्रांनो. पहा, आणि अधिक च अधिक य. ठीक आहे. मग आता आपलं ठरलं काय? ठरलं, अरे चायला हा पहिल्या 5 वर्णातील कोणतंही व्यंजन आहे. कोणतं? क. क व्यंजन आहे. कन्सेप्ट कळत आहे का? आता इथं असं नाही की तो कठोर व्यंजनच असला पाहिजे. नथिंग. तो 5 पैकी कुठला पण एक असला पाहिजे. ठीक आहे. ठरलं आपलं हे क. या 5 व्यंजनापुढं अनुनासिक व्यंजन आल्यास मित्रांनो पहा, याच्या समोर अनुनासिक व्यंजन आलं. कोणतं? न. न हे अनुनासिक व्यंजन आहे. कन्सेप्ट कळलं का? ठीक आहे. मग लक्षात घ्या. मी काय म्हणतो लक्षात घ्या. पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे या क च्या बद्दल काय चेंज होतो? त्याच्याच वर्गातलं अनुनासिक व्यंजन. मग आता पाहू त्याच्या वर्गातलं कोणतं आहे? या क च्या वर्गातलं. कन्सेप्ट कळत आहे? या क या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातलं पहिलं अनुनासिक व्यंजन कोणतं आहे? ङ. कोणतं आहे मित्रांनो? ङ. क्लिअर आहे का? ठीक आहे. मग लक्षात घ्या, आपण काय केलं? चेंज केलं. तिथं हा जो ग आहे ना, ड नाही, ड नाही, ङ. ङ. पहा,
वा अधिक ग ंग अधिक न चेंज नाही होणार, प्लस ई अधिक च. ठीक आहे, मग लक्षात घ्या. पहा आता मित्रांनो थोडस लक्षात घ्या मी काय म्हणतो. ठीक आहे, अनुनासिक जे आहे ना या न सोबत जॉईन नाही होत. हे जे अनुनासिक आहे ना हे न सोबत जॉईन नाही होणार आहे. ठीक आहे, पहा कन्सेप्ट काय आहे, हे जसंच्या तसं राहतं मित्रांनो. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे, अरे तुम्ही जर म्हणाल या या न ला मी मिक्स करतो, असं होत नाही. क्लिअर आहे का? ठीक आहे, असं होणार नाही. ठीक आहे, मग हा ग मित्रांनो जसच्या तसा राहतो, हा नी जो हा जसच्या तसा, हे बाकीचं उर्वरित जसच्या तसं राहतं. कन्सेप्ट कळतंय का मी काय म्हणतो. ठीक आहे, दोन शब्द फार कमी, कोणता, फक्त हा जो ग शब्द दिसतोय ना हा मिक्स होत नाही दुसऱ्यांमध्ये, याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. कन्सेप्ट कळत आहे. बाकीचे होतात का? बाकीचे होतात. ठीक आहे, उदाहरणार्थ सांगू कसं, अरे हा न आणि हा एकत्र नाही होऊ शकत का? कन्सेप्ट पान होईल ना, अन्ना अन्ना अन्ना, ऐकलं अन्ना? क्लिअर आहे का बा? ठीक आहे, तसं होतं. ठीक आहे, चला कन्सेप्ट कळला का सांगा बरं पटाकन. ओ आता तुमचे बरेच लोकांचे व्हिडिओ बंद आहे, त्याच्यामुळे तुम्ही माना डोलवल्या नाही डोलवल्या आपल्याला की कळत नाही. कन्सेप्ट कळलं हो की नाही मला पटकन सांगा. हो. ओके, ठीक आहे. कन्सेप्ट कळला म्हणते तर आपण थोडस समोर जाऊ. ठीक आहे, लिहा बरं दुसरा शब्द तुमच्यासाठी कोणता लिहिणार आहे, इथं दिलेला आहे षट अधिक मास. हा श, त्याच्यानंतर ट, हा ट फोडला, अधिक मा अधिक स, षट अधिक मास. चला करा. हे सगळं तुम्ही फोटो काढून मला 8 वाजेपर्यंत ग्रुपला टाकायचं आहे. ठीक आहे, आधीच सांगतो. चला पटाकन. तोपर्यंत हा एक शब्द होमवर्क साठी, हा दुसरा मी इथं लिहून ठेवतो. ठीक आहे, तत् अधिक मय, त अधिक मय, हा तिसरा शब्द जगत, ज ग त अधिक नाथ, जगत अधिक नाथ. आता ऍक्च्युली माझे एवढे शब्द जे आहे हे थोडेसे वाईट नाही आहे, हे काय मी कर्सरनं लिहून आलो म्हणून असे शब्द लिहून आले, मी आधी सांगतो. ठीक आहे, चौथा शब्द उत अधिक माद, उत अधिक माद. चला पाचवा शब्द सत अधिक मती. चला शब्द लिहून टाका रे पहिले पूर्ण, सत अधिक मती. चला ओ भावांनो झालं काय? ते एवढा वेळ, अबे एक षट अधिक मास कराल एवढा वेळ तुमचा? बस झालं भावा. अरे मी आहे रे जागे. क्षणमास. काय झालं, कोणता मास? क्षणमास. आता नेमकं षणमास म्हणजे काय? क्षणमास नाहीये, क्षणमास नाहीये नक्की. षण्मास. काय आहे? षण्मास. बर,
पाहू आपण काय. चला अजून. तुम्ही जसा उच्चार करताय ना तसा उच्चार नाहीये त्याचा. तो कसा आहे माहितीये का उच्चार? षण्मास. षण्मास काय म्हणते आरती? हो आहे तोच आहे. ठीक आहे चला बाकीची लिहिले का सगळ्यांनी? हो बाकीचे हे 2 3 4 5 लिहिले का तुम्ही? चला पटकन सांगा ना बाकीचे लिहिले का तुम्ही? हो. बस धडाधड सगळ्याचे व्हिडिओ बंद. मी आधीच सांगतो तुमचे व्हिडिओ बंद झाले तर आपलं पंचायत राजचे लेक्चर आठवायचे. बस हो पंचायत राजचे क्लास झाले लेक्चर. चला मला असं वाटते ओ